हॅलो, प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन ऐकून कंपायमान होणाऱ्या देवाच्या लोकांनो, मी पास्टर हनुक डिसोजा. तो सर्वांना प्रभूमध्ये सलाम. आज प्रियानो, आज आपल्याला कशाची गरज आहे? आज आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला जास्त गरज कशाची आहे? आज मंडळीला गरज कशाची आहे? प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीला गरज कशाची आहे? ह्या सर्व गोष्टीचा प्रत्येक सेवकानं, याचकानं, पाळकानं विचार करायचा आहे. आज आपल्यावर संकटे का येतात? आज आपण अडचणीत का येतो? आपल्या भोवती सैतानाचं वलय सजून का फिरतं? सैतान आपल्या भोवती का फिरतो? याही गोष्टीचा विचार आपणही करायचा आहे, सेवकांनी करायचा आहे, पाळक लोकांनी करायचं आहे. कारण आज आपण शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना प्रियानो, आपल्याला जास्त गरज कशाची आहे? तर आज आपल्याला पश्चातापाची गरज आहे, तारणाची गरज आहे, आध्यात्मिक वाढीची गरज आहे, प्रभूच्या कृपेची व जीवनात प्रभूच्या उपस्थितीची व येशूच्या कृपेची गरज आहे प्रियानो आपल्याला आज. मग हे सर्व आपल्याला आपल्या मंडळीच्या पाळकाद्वारे चर्चमध्ये मिळते का? ह्याचा विचार करायचा आपण. परंतु आज मंडळीला काय पाहिजे, हे आज मंडळीला कशाची गरज आहे, या गोष्टीचा सध्याचे पालक विचार करत नाहीत, सध्याचे याजक विचार करत नाहीत. म्हणून आज अनेक मंडळ्या निद्रिस्त आहेत. आज अनेक मंडळ्यामध्ये आध्यात्मिक वाढ नाही. आज अनेक मंडळ्यामध्ये संजीवन नाही प्रियानो. निद्रिस्त झालेल्या आहेत आज मंडळ्या. कारण पालकाच्या प्रयत्नाविना मंडळी सजीव होऊ शकत नाही. आणि हे सर्व पालकाचं कर्तव्य आहे की मंडळीची आध्यात्मिक वाढ करणं, मंडळीमध्ये संजीवन निर्माण करणं, मंडळीमधल्या तरुणाला प्रार्थनेचं ज्ञान देणं, मंडळीमधील तरुणाला प्रार्थनेमध्ये ओढणं, चर्चमध्ये ओढणं, बायबल स्टडीमध्ये ओढणं, हे आजकाल पाळक लोकांचं काम आहे. परंतु पाळक लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. म्हणून आजच्या मंडळ्या निस्तेज झालेल्या आहेत, आजच्या मंडळ्या निद्रिस्त झालेल्या आहेत. आज कुठल्या मंडळीमध्ये आध्यात्मिक वाढ झालेली नाही. आज अनेक मंडळ्या निस्तेज निर्जीव झालेल्या आहेत प्रियानो. आणि म्हणून आजकाल पालक लोक काय करतात, कुठला तरी एखादा विषय घेतील, त्या विषयावर तासन तास संदेश देतील, दीड 2 तास संदेश देतील. पण प्रियानो, त्या संदेशाद्वारे मंडळीचं तारण होते का? त्या संदेशाद्वारे मंडळीची आध्यात्मिक वाढ होते का? त्यांच्या संदेशाद्वारे मंडळीमध्ये संजीवन निर्माण होते का? याचा विचार आपण करायचा आहे. म्हणून आज मंडळीला काय पाहिजे, मंडळीला आज कशाची गरज आहे, आज मंडळी कशाची भुकेली आहे? आज आपल्यासमोर अनेक मंडळी अडचणीत आलेल्या आपण पाहतोय. अनेक मंडळामध्ये संकट आहेत, अनेक कुटुंबामध्ये अडचणी आहेत, अनेक कुटुंब प्रमुख अडचणीनं त्रस्त झालेले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, मुलांच्या नोकऱ्याचा खर्च आहे, मुलांच्या लग्नाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलांच्या लग्नाच्या अनेक अडचणी आहेत. मग अशा अडचणी आपल्यासमोर येत असताना प्रियानो, आपण काय करायला पाहिजे? यातून निभावून जायचं आहे. तर प्रत्येक समस्येवर एकच उत्तर आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्त. समस्या, प्रश्न आणि अडचण यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्त. आज मंडळीला प्रभूच्या उपस्थितीची गरज आहे. आज मंडळीला प्रभूच्या सान्निध्याची गरज आहे. आज मंडळीमध्ये संजीवन निर्माण होण्याची गरज आहे. मंडळी जागृत होण्याची गरज आहे. आज मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्याची गरज आहे. आणि ही गरज मंडळीच्या पालकाने ओळखणं गरजेचं आहे प्रियानो. आज मंडळीचा पालक तो मंडळीचा अभ्यास करत असतो. आज मंडळीला कशाची गरज आहे, मंडळी कशाची भुकेली आहे, हे पालकानं ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मंडळीची आध्यात्मिक वाढ करणं, मंडळीमध्ये संजीवन निर्माण करणं, मंडळीला बायबल ज्ञानामध्ये वाढवणं हे गरजेचं आहे. परंतु आजचे पालक विचार करत नाहीत की मंडळी कशाची भुकेली आहे. याकडे पालक लोक लक्षच देत नाहीत. तसं कोणी करीत नाही. मंडळी कशाची भुकेली आहे, मंडळीला काय पाहिजे हे पालक लोक बघत आहे. कुठला तरी एखादा रटाळ विषय घेते, त्याच्यावर 1.5 2 तास बोलते. झाला संदेश.
अरे पण त्यातून मंडळीचं काही ऐक्य साधलं जातं आहे का? मंडळीची आध्यात्मिक वाढ होते का? मंडळीची उन्नती होते का? मंडळीमध्ये संजीवन निर्माण होतं आहे का? ह्याचा विचार करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि त्याने घेतलेला विषय असा असतो की त्या विषयाने, त्या संदेशाने मंडळीची कुठलाही फायदा होत नाही, मंडळीची कुठली आध्यात्मिक वाढ होत नाही, मंडळीमध्ये कुठलं संजीवन निर्माण होत नाही, मंडळीला त्या विषयापासून कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही. मग असे विषय काय घेता? अशा विषयावर का बोलतात हे पाळक लोक समजत नाही आहे. अरे आज मंडळीची गरज ओळखून बोलायला पाहिजे. असे रटाळ विषय घेऊन बोलण्याचा अर्थ नाही आहे प्रियानो. रोम 16:17-18 सांगितलेलं आहे की असे लोक, ते लोक ख्रिस्ताची सेवा करत नाही तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. बघा प्रियानो, वचन सांगते असे संदेश देणारे लोक हे ख्रिस्ताची सेवा करत नाही तर ते स्वतःच्या पोटाची सेवा करतात. रोमकराच्या पत्रामध्ये हे लिहिलेलं आहे स्पष्ट. 16व्या अध्यायामध्ये 17-18 वचन स्पष्ट सांगते की ते लोक ख्रिस्ताची सेवा करत नाहीत तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. ते नावाला सेवक आहेत. जर ते खरेच प्रभूचे सेवक आहेत तर त्यांनी असले रटाळ संदेश देण्यापेक्षा मंडळीची आध्यात्मिक वाढ कशी होईल हे बघावं. मंडळीची आध्यात्मिक वाढ करण्याचा प्रयत्न करावा. मंडळीमध्ये संजीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी तरुण तरुणीसाठी आध्यात्मिक गोष्टी कराव्यात. मंडळी स्वर्गात कशी जाईल, मंडळी सार्वकालिक जीवनामध्ये कशी जाईल हे सांगावे. परंतु काही पाळक तसे करत नाहीत. चर्चमध्ये जसं काय ते बायबल स्टडी घेतात, असा संदेश देतात. जसं काय ते मंडळीचा बायबल स्टडी घेतात, जसं काय ते मंडळीचा बायबल वर्गामध्ये बसल्यासारखं वाटतं. म्हणून प्रियानो, असे रटाळ विषय उपयोगाचे नाही आहेत. आणि अशा रटाळ विषयावर 1.5 तास बोलणं हे पण व्यवस्थित नाही आहे. मानधन मिळवण्यासाठी ख्रिस्ताची नव्हे तर पोटाची सेवा असे लोक करतात. गलती 1:9 सांगितलं आहे, आम्ही अगोदर सांगितले तसे मी आत्ताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितली तर तो शापभ्रष्ट आहे. अरे सुवार्ता सांगायच्या तर प्रभू येशूची सुवार्ता सांगा. सुवार्ता सांगायचं तर सार्वकालिक जीवनाची सुवार्ता सांगा. संदेश द्यायचा आहे तर नवी लोकांचं संजीवन निर्माण होईल, मंडळीमध्ये आध्यात्मिक वाढ कशी होईल, मंडळीला प्रभूची ओढ कशी लागेल या विषयावर संदेश द्या. वचन त्यानुसार सांगा. सुवार्ता वचन संदेश प्रभूपासून आलेला असावा. तो संदेश प्रभूपासून आलेला असावा, असत्य नसू नये. कारण असत्य संदेश सांगणारा शापित असतो. कारण अनेक पाळक कधी कधी चुकीचा संदेश देतात. अनेक पाळक कधी कधी मधुरच एखादं चुकीचं वाक्य वापरतात. दाविदाला 10 बायका नव्हत्या, दाविदाला 8 बायका होत्या. मग 2 बायका कुठून आल्या? अनेक पाळकमध्ये दाविदाला 10 बायका होत्या. अरे नाही, दाविदाला 8च बायका होत्या. मग 2 बायका एक्स्ट्रा आल्या कुठून? नाही. दुसऱ्या शमूएल 1 अध्याय जर पूर्ण वाचला तर आपल्या लक्षात असे येईल की शाऊल राजाने आत्महत्या केली नव्हती तर तो भाल्यावर टेकला असता. त्याच्या सांगण्यावरून अमालेकाने त्याचा शिरच्छेद केला. मग ती आत्महत्या कुठं झाली? ती आत्महत्या नाही झालेली. तर प्रियानो, त्याच्या सांगण्यावरून त्या अमालेकाने त्याचा शिरच्छेद केला. पण काही पाळक यास वेगळं स्वरूप देऊन असत्य गोष्टी ज्या पवित्र शास्त्रात नाहीत त्या मंडळीच्या भोळ्या भाबड्या लोकांना सांगून त्यांची दिशाभूल करतात. म्हणून गलती 1:9 सांगितल्याप्रमाणे ते शापभ्रष्ट आहेत. आज अनेक पाळक मंडळीचा विकास करू शकतात, मंडळीला आदर्श मंडळी बनवू शकतात, मंडळीमध्ये संजीवन निर्माण करू शकतात. पण कधी जर ते खरेच प्रभूचे सेवक असतील तर, अन्यथा नाही. जर ते पोटाची सेवा करत असतील प्रियानो तर ते मंडळीसाठी काहीही करू शकत नाही. म्हणून कवी रेवेल हसन यांच्या इंग्लिश कवितेचा रूपांतर ब्रदर सतीश शिंदे यांनी केलेला आहे. ते मंडळीला उद्देशून म्हणतात, आज आपण येशूला पाहू, आज आपण येशूला पाहू. आता एवढेच आपल्याला गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती जीवनाचा एकच विषय आहे, तो म्हणजे येशू. आणि म्हणून आज आपण येशूला पाहू एवढेच आपल्याला गरजेचं आहे. या शेवटल्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आज आपण येशूला पाहू एवढेच आपल्याला गरजेचं आहे. तर मग मंडळीला काय करायचं आहे हो? कोणी आत्महत्या केली, कोणी कशासाठी आत्महत्या केली याची मंडळीला काहीही गरज नाही. कारण आज आपण येशूला पाहू, आज आपण येशूच्या समागमे राहू. मंडळीला देणं घेणं नाही. आज आपण येशूला पाहू
सामर्थ्य, आनंद व संजीवन येते त्याच्या दर्शनानं. म्हणून मंडळीला काय देणे की नाही, कोण कुठे नाचले, कोणती स्त्री कुठं नाचली, कोणती स्त्री डप वाजवत कुठं आली, कोणत्या स्त्रियाचा ग्रुप कुठं नाचला, याचा मंडळीला काही देणे की नाही प्रिय. कारण आज आपण येशूला पाहू, तो मृत पावलेला, पुनरुत्थित झालेला व मध्यस्थी करणारा असा आपण येशूला पाहूया. आज येशूला बघणं गरजेचं आहे, येशूच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे, सार्वकालिक जीवनाची ओढ लागणं गरजेचं आहे. मग कोणी कोणाचं मुंडकं उडवलं, कोणी कोणाचा शिरछेद केला, कोणी कशासाठी शिरछेद केला, याचं मंडळीला काही देणे घेणं नाही. कारण आज आपण येशूला पाहू. मंडळीला कोणी मारलं, कोणाचं प्रेत कोणी झाडावर टांगलं, कोणाच्या मानेवर कोणी पाय दिला, याचंही मंडळीला देणे घेणं नाही. मंडळीला संजीवन पाहिजे, मंडळीला येशू पाहिजे, मंडळीला त्याचा अनुग्रह पाहिजे, मंडळीला त्याची कृपा पाहिजे, मंडळीमध्ये संजीवन पाहिजे. बाकी कुठल्याच गोष्टीचं मंडळीला आजकाल देणे घेणे नाही प्रियानो. कारण आज आपण येशूला पाहू. म्हणून प्रत्येक पालकाने मंडळीची आध्यात्मिक गरज जाणून संदेश देणं गरजेचं आहे. दर रविवारी मंडळीचा बायबल स्टडी घेणं हे उपयोगाचं नाही प्रियानो. कारण आज मंडळी जुन्या कराराचा बायबल स्टडी करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कारण या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना मंडळीला संजीवन पाहिजे, प्रभू पाहिजे, आध्यात्मिक वाढ पाहिजे, त्याचा अनुग्रह पाहिजे, त्याची कृपा पाहिजे. बाकी कुठल्या गोष्टीचं आज मंडळीला देणे घेणे, कोण मेलं, कोण नाचलं, कोण कुठे गेलं, कोणी फाशी घेतली, कोणी कोणाला झाडावर लटकवलं, कोणी 70 लोकांचा संहार केला, कोणी कोणाच्या राज्यावर चालून गेलं, ह्याचं काही देणे घेणं सध्या मंडळी नाही. मंडळीला देणे घेणं फक्त एकाच गोष्टाची की आज आम्ही येशूला पाहू. बाळं खूप ज्ञानी असतात, खूप त्याने अभ्यास केलेला असतो. मग त्याने अभ्यास केला तर मंडळीच्या संजीवनमध्ये वाढ कशी होईल याचा विचार करून मंडळीमध्ये संजीवन वाढवण्याचा प्रयत्न करावा. डॅनियल 12वर आरामशीर बोलू शकते. शेवटचा समय त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. इर्मया, यशया, येशकेल यावर का संदेश देत नाहीत? गीतरत्न 5व्या अध्यायावर का संदेश देत नाहीत? प्रगटीकरणावर का संदेश देत नाहीत? हे जुन्या करारातले हे रटाळ विषय मंडळीच्या डोक्यामध्ये का भरले जाते? अशानं मंडळीची वाढ होणार नाही, मंडळीची आध्यात्मिक वाढ होत नाही, मंडळीमध्ये संजीवन निर्माण होणार नाही प्रियानो. आज मंडळीला संजीवन पाहिजे. आज मंडळी त्या हरणीसारखी लुलपत आहे की प्रभूच्या दर्शनासाठी. हे माझ्या जीवा तू चिंताक्रांत का झालेला आहेस? कारण आज मला येशूला बघायचं आहे, आज मला येशूला भेटायचं आहे, आज सार्वकालिक जीवनाचा आनंद मला घ्यायचा आहे, आज त्या स्वर्गाच्या जीवनाची आम्हाला ओढ लागलेली आहे. बाकी कुठल्या गोष्टीची आम्हाला गरज नाही, बाकी कुठल्या गोष्टीची ओढ लागली नाही. कोण कुठं मेलं, कोणी कुणाला मारलं, कोण कुठं नाचलं, ह्या गोष्टीचं आम्हाला देणे घेणं नाही. आम्हाला प्रभू पाहिजे, प्रभूचा ध्यास पाहिजे, प्रभूच्या प्रीतीची ओढ पाहिजे. आज कित्येक मंडळीमध्ये तरुण आहेत, तरुण आहेत बाबा, कित्येक तरुण हे प्रार्थनासुद्धा काही लोकांना येत नाही, तर पाळक साहेबांनी तिथं लक्ष घालणं गरजेचं आहे. आज कित्येक तरुण असे आहेत की त्यांना बायबल वाचताच येत नाही, तर पालकांनी तिथं लक्ष घालणं गरजेचं आहे. आज कित्येक तरुणी भरकटलेले आहेत, कित्येक तरुणी चर्चकडे फिरकतसुद्धा नाही. अशा लोकांसाठी पालकांनी काहीतरी करणं गरजेचं आहे. पण कुठलाही पालक याकडे लक्ष देत नाही, कुठला तर राटाळ विषय घेऊन संदेश दिला जातो. नाही प्रिय, हे चुकीचं आहे. आपल्याला प्रभू पाहिजे, आपला प्रभूचं सान्निध्य पाहिजे, आपल्याला प्रभूची कृपा पाहिजे, आज प्रभूची प्रीती आपणामध्ये पाहिजे, आज प्रभूची आपणामध्ये उपस्थिती पाहिजे. आणि म्हणून प्रियानं आपणच आता प्रयत्न करायचा आहे की प्रभूची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये कशी राहील, प्रभूचं सान्निध्य आपल्या जीवनामध्ये कसं राहील, याचा आपणच विचार करायचा आहे. आणि त्यानुसार आपण स्वतःच प्रयत्न करायचा आहे प्रियानो. दररोज आपल्याला आपण प्रभूला हाक मारायचं आहे, दररोज प्रभूच्या सान्निध्यात समागमी आपल्याला जायचं आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, हे रोज सकाळी बाहेर जाताना आपण म्हणायचं आहे. प्रभूची उपकार स्तुती करायचं की हे प्रभू तू आज हा दिवस माझ्या आयुष्याला जोडलास आणि ही रात्र माझ्या आयुष्याला विश्रांतीसाठी जोडलीस, याबद्दल तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. रोज आणि रोज प्रभूची स्तुती आराधना करायची आहे, रोज प्रभूला हाक मारायची आहे, आपल्या जीवनामध्ये संजीवन निर्माण करायचं आहे. तर प्रियानो आपणच प्रयत्न करायचा आहे, आपणच सगळं करायचं आहे, आपणच प्रभूला हाक मारायची आहे. आज प्रभूच्या सान्निध्यामध्ये आपणच जायचं आहे. आज गरज आहे आपल्याला संजीवन निर्माण होण्याची.
आज गरज आहे प्रभूच्या कृपेची, आज गरज आहे प्रभूच्या उपस्थितीची. म्हणून आपणच प्रयत्न करायचा आहे. देव बाप करू या वचनाद्वारे आपला प्रत्येकाचा आशीर्वाद प्राप्त होऊ. आमेन.